नमस्कार सर्वांना. तर आज पुन्हा एकदा मी तुम्हासोबत छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर ब्राह्मणी काष्टा कसा नेसवायचा आहे काही काही जणांना समजत नाही, जरी असे व्हिडिओ बघितले तरी लवकर लक्षात येत नाही. तर आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसा नेसवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी अशी साडी आणि काही दागिने घेतलेले आहेत. तर पुढे मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा, आता सर्वात अगोदर इथं साडी उलगडून घेतलेली आहे आणि थोडं खोचून घ्यायचं आहे आणि नंतर मग निऱ्या करायच्या आहेत. तर इथं अगोदर मी सगळ्याच्या निऱ्या करून घेतल्यात. तर पदर थोडा मोठा लागतो कारण डोक्यावरून वगैरे घ्यायला. आणि तर आता अशा निऱ्या करून घ्यायच्यात सगळ्याच्या. तर ब्राह्मणी काष्टा हा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाठीमागून काय काष्टा घालणार नाही आहे, फक्त फोडून घेणार आहे. तर थोडीशी उंच होण्यासाठी गौरी खाली ना मी स्टँडच्या खाली डबा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती स्टँड ठेवले. तर ते अगोदर ती स्टँड जे आहे तर ते सेट करून घ्यायचं आहे. आता इथं निऱ्या करून झालेले आहेत. तर आता ह्या जे निऱ्या आहेत तर ह्यातलं जे पाठीमागचं थोडं आहे ते सोडून असं गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर निऱ्या नीट अशा इथे खोचून घ्यायच्यात. नीट सगळ्या एका ह्याच्यात करून घेऊन नंतर खोचून घ्यायच्यात. तर जास्त वरती खोचायच्या नाही, थोड्या खालीच खोचायच्या, म्हणजे खाली जमिनीला थोड्या टच होतील असं. त्यानंतर आपल्याला इथं नॅपकिन लावून घ्यायचा आहे मुखवटा लावण्यासाठी, म्हणजे मुखवटा जो आहे आपला तो व्यवस्थित नीट बसेल. तर त्यानंतर जे हात आहेत तर ते इथं ठेवून घेतलेत मी. आणि नंतर मग मुखवटा नीट असा टाईट लावून घ्यायचा आहे, म्हणजे नीट पडणार नाही, हलणार नाही या हिशोबाने. आणि त्यानंतर मग आपल्याला पदराच्या जे पिन आहेत तर त्या करून घ्यायचेत. आणि पदर मोठा काढला आहे कारण नंतर डोक्यावरून वगैरे घ्यायला पण पदर लागतो. आता इथे आपल्याला ना पुढचा काष्टा करण्यासाठी आता ह्या जे निरे आहेत तर ह्यातली मधली निरी जी आहे एक, तर ती अशी वरती घेऊन ना ह्याची एक फोल्ड करायची. आणि इथं तुम्ही आतमध्ये मुखवटा लावण्याच्या अगोदर खोचून घेतली तरी चालते. तर इथं मी पिन लावून घेते त्याला, म्हणजे थोडीशी मोठी खालीपर्यंत दिसेल तर ती जी बॉर्डर आहे तर ती. तर अशी दोन्ही साईडून पिन लावून घ्यायचे आपल्याला ह्याला. त्यानंतर मग पिन लावून झाल्यानंतर इथं आपल्या ज्या निऱ्या आहेत तर त्या नीट करून घ्यायच्यात. आणि हे मधोमध लावायचं नाही बॉर्डर. आपण जी निरी एक वरती घेतली तर ती थोडीशी साईडला लावायचे. तर इथं साईडलाच घेतले पण थोडंसं इकडे झालं. आणि आता ह्या ज्या निऱ्या आहेत तर त्या नीट करून घ्यायच्यात. आणि हे असं जे दिसतंय तर तसं दिसायला पाहिजे. तर त्यानंतर सगळं नीट करून घ्यायचं आणि पदराच्या आपल्याला पिना करून घ्यायच्यात. आणि नंतर मग पदर सेट करायचं आहे.
तरी इथं पदर सेट करून झाला. त्यानंतर इथे दागिने वगैरे घातलेत मी आणि नथ पण घातली गौरीला. तर नंतर ना आज गजरा पण घातला होता. तर म्हणलं गजरा होता तर म्हणलं ते घालूयात. तर गजरा इथे घातला आणि त्यानंतर मग पदर जो आहे तर तो डोक्यावरून घ्यायचा आहे. तर पाठीमागे ना गौरीच्या मुखवट्यालाच असं गोल बुचडा बांधल्यासारखं असतं. तर तिथंसुद्धा तुम्ही गजरा जो आहे तर तो लावला तरी चालते. तर तिथं काही नीट बसत नव्हता आणि दिसणार पण नाही म्हणून मी असं पुढे घेतला होता आणि त्यानंतर असा पदर पुढे डोक्यावरती घेतला. तर आपली गौराई जी आहे तर छान अशी तयार झालेली आहे. तर ब्राह्मणी काष्टा नेसून छान असा तयार झाला. तर बघू शकता तुम्ही किती छान असा लुक आला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल संपूर्ण धन्यवाद.